कराड तालुक्यातील पाचपुते वाडीमध्ये जे DRI पथकाने जी कारवाई केली त्या बाबतीत आपल्या कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील मॅडम यांनी जे व्हिडिओ चित्रीकरण करून जो फेसबुकला टाकला त्या अनुषंगानं खरोखर त्यांचं अभिनंदन. कारण आपण जनजागृती करून कराड शहरामध्ये जे अवैध व्यवसाय आहेत त्यांना आळा घालण्याचा पुरेपूर आपण प्रयत्न करत आहात. त्याबद्दल भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. खरं तर ही कारवाई आपल्या माध्यमातून होणं गरजेचं होतं, पण आपल्याला सुद्धा त्याची माहिती होती. पण बाहेरचं पथक घेऊन कारवाई करते म्हणजे तुमचा सुद्धा तेवढा सिंहाचा त्या ठिकाणी वाटा आहे असं मी मानतो. कारण आपण आल्यापासून कराड शहरामध्ये अगदी अवैध व्यवसायावरती मुसक्या आवळण्याचं काम केलेलं आहे. परंतु भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जी कारवाई करण्यासाठी उत्पन्न शुल्काला विनंती करत असतो. त्या अनुषंगाने आम्ही कराड शहरामध्ये सुद्धा ताळी व्यवसाय असेल, अन्य व्यवसायावरती आम्ही कारवाई करण्याचा 100% प्रयत्न करतो. कारण की या गोष्टीमुळे खरोखर कष्टकरी समाज असेल, भंगार वेचक असणारा माणूस असेल, गौंडे असेल आणि इतर समाजातला घटक असेल तो पूर्णपणे अंमली पदार्थामध्ये जे आपण कारवाई केली त्या पद्धतीनं ताळीवरती सुद्धा होणं अपेक्षित आहे. आज आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून सूचना केलेल्या आहेत की सदर एखादा शेड असेल, घर असेल किंवा अन्य काही ठिकाणी वस्तीवरती तर असे कोणी काही आढळल्यास आपल्याला कॉन्टॅक्ट करा, आमच्याशी संपर्क साधा म्हणून आपण सुचवलेला आहे. परंतु कराड शहरसुद्धा पूर्णपणे रहदारीचं शहर आहे. अगदी शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून 100 पावला इथपर्यंत अगदी त्या ठिकाणी सुद्धा काही व्यवसाय चालू आहेत. तलप हॉटेलच्या सुद्धा पाठीमागे काही व्यवसाय चालू आहेत. अगदी कारवे रोडला सुद्धा चालू आहेत. मॅडम, हे आपल्या निदर्शनास आम्ही संघटनेच्या माध्यमातून बरेच वेळा आम्ही दाखवण्याचा SP साहेबांना पत्र दिलेलं आहे, आपणास सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु या ठिकाणी फक्त नुसत्या कारवाई कागदा होतात, ठोस कारवाई होत नाही. आणि खरोखर कराड शहरातल्या जनतेला असं अपेक्षित आहे की आपल्या हातून एक चांगलं भरीव या कराड शहरामध्ये काम व्हावं. आम्ही आपल्या नक्कीच बरोबर असणार आहे. कारण आपण आल्यापासून आपली ख्याती, आपली ओळख एक वेगळ्या पद्धतीचं तुम्ही निर्माण केलेली आहे. परंतु आपलेच काय विभागातील जे पोलीस संबंधित आहेत ते सुद्धा आज कराड शहरामध्ये जे अवैध व्यवसाय आहेत त्यामध्ये अगदी भागीदारी म्हणून काम करत आहेत. आणि खरोखरच याचासुद्धा तुम्ही शहानिशा तडा लावणं गरजेचं आहे. आज आम्ही तर खरोखर झिरो आहोत आणि झिरो म्हणून काम करतो, पण ज्या ठिकाणी आम्ही उभा राहतो त्या ठिकाणी त्या विभागाची नक्कीच किंमत वाढत असते. आणि किंमत वाढवून त्यांचे ते हात मलिन करून आम्हाला बदनाम आणि दोषी करत असतात. तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास आवर्जून विनंती करायची आहे की कराड शहरामध्ये काही ठिकठिकाणी अगदी बेकायदेशीरपणे जे काही व्यवसाय चालू आहेत त्यामुळे कराड शहराचं नाव पूर्णपणे बदनाम होत निघालेलं आहे. आणि ह्याच्यावरती तर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनानं कंबर कसून अगदी त्या ठिकाणी अगदी कागदावरती आणि टार्गेट पूर्ण होण्याकरता तर नुसती कारवाई न करण्यापेक्षा अगदी प्रामाणिकपणे कारवाई केली तर सगळे अवैध व्यवसाय कराडातले बंद होणार आहेत, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट, व्यसनाधीनतेवरती अगदी निवेदन देऊन आंदोलन करून आम्ही वारंवार करतच असतो. परंतु आम्ही ह्याच्यावरती एक छोटीशी शॉर्ट फिल्म काढतो आहे की जेणेकरून घरातला करता धरता पुरुष गेल्यानंतर कुटुंबाची काय अवस्था होते. त्यामुळं आम्ही समता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एक शॉर्ट फिल्म करून आम्ही समाज प्रबोधन करत आहोत. पण आपली जबाबदारी, आपले जे केलेले विधान की आपण समाज आणि पोलीस विभाग हातात घालून तर काम करायचं असेल तर नक्कीच कराड शहरातले जे अवैध व्यवसाय ते पूर्णपणे बंद होते.